दिनांक 14 फेब्रुवारीला रात्री वडिलांच्या पायी नतमस्तक होऊन पुण्याला निघालो. 15 फेब्रुवारीला दिवसभरात पुण्यातील कार्यक्रम आटोपून रात्री उशिरा पुणे एअरपोर्टवर पोहोचलो. तिरुअनंतपुरमचा बोर्डिंग पास घेऊन तासभर वाचत बसलो. कनेक्टिंग फ्लाईट असल्याने पुणे ते बेंगलोर आणि बेंगलोर ते तिरुअनंतपुरम अशा 2 वेगवेगळ्या फ्लाईट्सने मी 16 फेब्रुवारीला सकाळी 7 वाजता केरळमध्ये पोहोचलो. तिथे सुभाष पाटील आणि पोपट शेट्टी स्वागत केलं. त्यानंतर फ्रेश होऊन आम्ही तिथल्या प्रसिद्ध पद्मनाथ स्वामींच्या मंदिरात जाऊन दर्शन घेतले. वाटेतच नाश्ता उरकून दुपारी आडूरला पोहोचून मी राहिलेली झोप उरकून घेतली. सायंकाळी 4 वाजता लोकव्याख्यानासाठी तयार होऊन मी हॉटेल बाहेर पडलो. जाता जाता सुभाष पाटलांनी त्यांच्या दुकानात अंगठी घालून सन्मान केला. कार्यक्रमस्थळी पोहोचताच माय माऊलींनी औक्षण करून स्वागत केलं. स्टेजवर शिवछत्रपतींचे पूजन झालं. लहानग्यांनी गुरुदर्शन केलं. त्यांचे सत्कार पार पडले आणि माझ्या लोकव्याख्यानास सुरुवात झाली. महाराष्ट्रातून केरळात जाऊन शिवरायांच्या विचारांचा डंका वाजवत असताना केरळवासीय मराठ्यांनी परमुलखात जाऊन जपलेल्या शिवअस्मितेबद्दल त्यांचे कौतुक केले. 1.5 तासाच्या लोकव्याख्यानातून शिवचरित्रासह अनेक आधुनिक विचार मांडून मी केरळवासियांची मने जिंकली. कार्यक्रम संपल्यावर प्रशांत पाटलांनी आभार मानले व त्यानंतर व्याख्यानास उपस्थित असलेल्या जवळपास प्रत्येकानेच माझ्यासोबत फोटो घेतले. व्याख्यान अतिप्रचंड गाजल्याच्या प्रतिक्रिया श्रोत्यांकडून ऐकून मी कृतार्थ झालो. जे महाराष्ट्रात रोज अनुभवायला मिळते ते 4 राज्य ओलांडून अनुभवायला मिळाल्याने माझ्या मनात केरळच्या व्याख्यानाची ऐतिहासिक नोंद झाली. मला निमंत्रित केल्याबद्दल आडूरच्या मराठा वेलफेअर असोसिएशनचे मनापासून आभार.